आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदाच थेट भाष्य. अंतिम निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी असंही केलं स्पष्ट. राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाला भाजपचा विरोध. जय पवारांच्या नावाला भाजपचा हिरवा कंदील. विश्वसनीय नेत्यांची माहिती. अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी 6 महिन्यांच्या आत होणार पोटनिवडणूक. सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. अजित पवारांच्या अपघातावर प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित. अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग मृतदेह 5 कसे? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकरींचे सवाल. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. अजितदादांच्या निधनामुळे प्रचार न करण्याचा निर्णय. 7 दिवसात 22 प्रचार सभा घेणार होते मुख्यमंत्री फडणवीस. आयकरात कोणताही दिलासा न देणारं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं सादर. कर रचनेमध्ये कोणताही बदल नाही. करदात्यांच्या पदरी निराशा. 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा. कर रचना सुटसुटीत होणार. 31 ऑगस्टपर्यंत आयकर परतावा भरता येणार. तर अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त.